अजितदादा यांनी मात्र बघा या सगळ्या प्रकरणावर हात झटकले. नुसते हात नाही झटकले तर त्यांनी मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवलं. मित्र हो, नमस्कार. एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा पक्ष महायुतीमध्ये एकत्र काम करीत असले तरी त्यांच्यामध्ये सातत्यानं वाद सुरू आहेत, लाथाळ्या सुरू आहेत, कुरघोड्या तर सुरू आहेतच आहेत. खरं तर बघा हे ताणलेले संबंध तसे खूप जुने आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा निधी वाटपाच्या कारणावरून सातत्यानं या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होत आलेला आहे. आता बघा योगायोगानं म्हणा किंवा नाईलाज म्हणा, पण या दोन्ही पक्षांना पुन्हा एकदा महायुतीत एकत्र काम करावं लागत आहे. अगदी त्यांची इच्छा असो नसो, पण हे जुळून आलेलं आहे. महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे, आमचं एकोपा कायम आहे. या सगळ्या ज्या काही गप्पा सांगितल्या जातात ना, या केवळ बोलण्याच्या गप्पा आहेत. प्रत्यक्षात महायुतीचे तीनही पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आहेत, म्हणजे कुरघोड्या करीत आहेत. त्यामुळं जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नासाठी कोणाकडेही वेळ शिल्लक नसल्याचं दिसतंय. त्याच्यात रायगडमध्ये बघा भलताच राडा सुरू झाला. दोन्ही गटातील नेते एकमेकाचे वस्त्रहरण करीत सुटले, कपडे फाडत सुटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असणार नाही अशा पद्धतीचा एक इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. आणि हे सगळं सुरू असताना आता एक अत्यंत मोठी घडामोड समोर येत आहे. अजित पवार यांच्यावर शिंदे गटातील सगळे मंत्री प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अजित पवार यांच्या बाबत तक्रार सुद्धा केली. आता ही तक्रार झाल्यानंतर बघा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या मंत्र्यांचं म्हणणं गंभीरपणे ऐकून घेतलं आणि हा विषय आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडणार आहेत. त्यात काय जे घडेल ते घडेल, कदाचित काही घडणारही नाही. राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष असे महायुतीचं या तीन प्रमुख पक्षाचं मिळून सरकार. महायुतीमध्ये वादाची ठिणगी तर आता पडलेलीच आहे. एकनाथ शिंदे यांचे सगळे मंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराज आहेत, चिडलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री विरुद्ध अजित पवार एकटे अशा प्रकारचं चित्र उभं राहिले. अजित पवार आमची विकास कामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यानं एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तर तिकडं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना आपण करू अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या चिडलेल्या मंत्र्यांना दिलं. कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकास कामावर थांबवत असल्याची तक्रार केली. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळावा अशी भावना सुद्धा या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. बघा तिकडे रायगडमध्ये ठिणगी पडली आणि भडका मात्र इकडे सह्याद्रीवर उडाला. यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असल्यामुळं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसं बघितलं तर यापूर्वी सुद्धा अजित पवारांच्या बद्दलची नाराजी एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आलेलीच आहे. अजितदादावर काही फारसा फरक पडताना मात्र दिसला नाही. महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचं राजकारण होत असल्याचं पाहायला तर मिळत असलं तरी सुद्धा ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय पावलं उचलतात, खरं तर ते खूप महत्वाचं आहे. पण बहुधा ते तसं काहीही करणार नाहीत. अजितदादा यांनी मात्र बघा या सगळ्या प्रकरणावर हात झटकले. नुसते हात नाही झटकले तर त्यांनी मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवलं. निधी वाटपाच्या फाईलवर फक्त माझी एकट्याची सही नसते, तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सही करीत असतात असं सांगून अजितदादा पवार यांनी जबाबदारी झटकून टाकली. मग आता एकनाथ शिंदे किंवा त्यांचे हे नाराज मंत्री शिवाय आमदार काय करणार हो? पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.